विधान परिषद निवडणुकीच्या मतदानादरम्यान अकलूज येथील मतदान केंद्रावर राजकीय आरोप प्रत्यारोपांना उधाण आले। विविध नेत्यांच्या वक्तव्यांमुळे तालुक्यातील राजकारण पुन्हा चर्चेत आले आहे। सोलापूर विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अकलूज येथील मतदान केंद्रावर गुरुवारी राजकीय वातावरण चांगलेच तापले। मतदान प्रक्रियेची पाहणी करण्यासाठी आलेले खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सत्ताधारी पक्षावर टीका करत आमच्याकडे फक्त 16 मतदार असल्याचा दावा केला जातो, मग आमच्या अदृश्य ताकदीने सत्ताधाऱ्यांना एवढा घाम का फुटतोय असा सवाल उपस्थित केला। मी 16 मावळ्यांना घेऊन या निवडणुकीला सुरुवात केलेली आहे। सत्ताधारी पक्षाने सांगितले की आमच्याकडे 16 मतदार आहेत आणि मला हा मोठा प्रश्न पडलेला आहे की 16 मतदारांना घेऊन आम्ही सर्व पक्षीय मतदार आहेत त्यांना भेटलो, उमेदवार मी, परंतु सत्ताधारी पक्षाला कशाचं टेन्शन आले मला हेच समजत नाही। त्यांना स्वतःच्या मतदारांवरती विश्वास नाही। 4-4, 5-5 वेळा त्यांनी बोलवून घेतलं, 4-4, 5-5 वेळा त्यांच्यावरती प्रेशर आणलं। 16 मताची दहशत यांनी किती घेतलेली आहे हे या माध्यमातून दिसून येते। 16 वरून परत ते 200 वर आलेले आहेत। म्हणजे यांनी नैतिक पराभव आधीच स्वीकारलेला आहे सत्ताधारी पक्षाने। आणि मला खात्री आहे की या जिल्ह्यातील सुज्ञ मतदार जे आहेत त्यांना ज्यांनी मतदान केलेलं आहे आणि सर्वसामान्य मतदाराच्या मनात जे चाललेलं आहे ते विधान परिषदेचे मतदार सर्वसामान्य मतदारांच्या मताला किंमत ठेवून या ठिकाणी वसंत नाना देशमुख यांना निवडून देणार आहे, याची मला 100% खात्री आहे। अदृश्य शक्ती अत्यंत जोराने काम करते आणि ते तुम्हाला निकालाच्या माध्यमातून दिसूनच येईल। निकाल काय असेल? मी सांगितलं ना, वसंत नाना देशमुख हे विजयी होणार आहेत। अकलूज प्रांत कार्यालयात उभारण्यात आलेल्या मतदान केंद्रावर सकाळपासूनच विविध गटांचे मतदार मतदानासाठी दाखल झाले। माळशिरस तालुक्यातील एकूण 97 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या मतदारांनी शिवतेसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान केले। यावेळी जिल्हा परिषद सदस्य अर्जुनसिंह मोहिते पाटील आणि पंचायत समिती सभापती दत्ता मगर यांनीही मतदान केले। दुसरीकडे भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत आणि माजी आमदार राम सातपुते यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या मतदारांनी मतदान केले। यावेळी राजेंद्र राऊत यांनी विजयाचा दावा करत जनतेचे आभार मानण्यासाठी मी अकलूज येथे जाहीर सभा घेणार असल्याचे सांगितले। भाऊच्या सहकार्याने या ठिकाणी सर्व जे 615 मतदार आहेत सगळ्यांच्या आमच्या गाठीभेटी झालेल्या आहेत। अत्यंत खेळीमेळीचं वातावरण या ठिकाणी आहे आणि जे आमचे या जिल्ह्यामधले चांगले एक सलोख्याचे संबंध सागरांबरोबर निर्माण केलेले होते ते आज कामाला आलेले आहेत। आणि आपण पाहता की महायुतीच बरोबर आहे अशातला भाग नाही। इतरही सर्व इतर पक्षातल्या सुद्धा महाविकास आघाडीतले पण बऱ्याच मंडळींना आम्हाला या ठिकाणी सहकार्य करण्याची भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे। नक्कीच या ठिकाणी आम्ही 500+ पर्यंत जाऊ असं या ठिकाणी आमचा आत्मविश्वास आहे। तुम्ही पण बघून घ्या, 16 मतं जी होती ती मूळ या ठिकाणी ही जागा काँग्रेसला सुटलेली होती आणि काँग्रेसचं 16पेक्षा मतदान नाही असं जयभाऊ म्हणाले होते। ह्याचा अर्थाचा अनर्थ त्या ठिकाणी काढला गेला, आपल्या सर्वांनाच माहिती आहे। 16 मतं त्यांची होती, काँग्रेसची 16 पण मतं नाहीत असं त्यांचा म्हणण्याचा उद्देश भाऊंचा होता, परंतु ह्यांनी अर्थाचा अनर्थ करून त्या ठिकाणी 16 मताचा आणि शेवटी लोकशाहीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवत असताना आणि आपण जे म्हणता की एवढं पळावं का लागतंय की निवडणूक भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून लढवत असताना आणि मी एक स्वतः हाडाचा कार्यकर्ता आहे, वर्गात 4थीपासून मॉनिटर आहे, एकही निवडणूक आम्ही हलक्यात कधी घेतलेली नाही आणि रात्रीचा दिवस करून निवडणूक लढवणं शेवटच्या क्षणापर्यंत मतदान शेवटचं होईपर्यंत लढत राहणं हे कार्यकर्त्याचा धर्म असतो, ते कर्तव्य असते। आणि त्यामुळं कुणी काही जरी म्हणलं तर एवढं मतदानाने पळायचं का, शेवटी कार्यकर्त्याने शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहायचं असतं, तेच खरा कार्यकर्त्याचा धर्म असतो। अकलूजला सभा घेणार नाही, नक्कीच। अरे आता इतकं जर मला सांगा 97 मतापैकी मला जर 65 मतदान पडणार असेल तर त्यांचा आभार मानण्याकरता मला या ठिकाणी सगळ्यांच्या पुढे नतमस्तक व्हावंच लागेल या ठिकाणी येऊन। आणि जे आरोप आहेत त्याचं मला स्पष्टीकरण मी आताच सांगितलं द्यावंच लागणार आहे त्या ठिकाणी। आणि मला आता विशेष बाब म्हणून या ठिकाणी या मतदारसंघात बार्शी, जसं मी बार्शी माझं कार्यक्षेत्र आहे, आता जिल्हा कार्यक्षेत्र झालेलं आहे आणि खास करून या ठिकाणची जी जनता आहे त्या जनतेमध्ये ज्या जनतेच्या जीवावरती लोकप्रतिनिधी निवडून आलेत आणि त्या लोकप्रतिनिधीच्या जीवावरती मी निवडून आलो आहे, त्यांची कामं करण्याकरता या ठिकाणी ये जा करावंच लागणार आहे मला सातत्यानं।
दरम्यान पत्रकारांशी बोलताना राम सातपुते यांनी मोठे विधान करत आमदार उत्तमराव जानकर यांच्याबाबत भूमिका स्पष्ट केली। जिल्ह्याचा कामाचा माणूस म्हणून या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने त्यांना उमेदवारी दिली। या जिल्ह्यामध्ये राजाभाऊंनी बार्शीच्या रूपाने एक उदाहरण सेट केलेलं आहे। बार्शीमध्ये या ठिकाणी ज्या शेताला कधी पाणी भेटेल का नाही अशी परिस्थिती होती, त्या ठिकाणी हिरवा शालू त्या शेताला नेसवायचं काम राजाभाऊंनी केलं आहे। बार्शी शहराचा सर्वांगीण विकास केला आहे आणि पार्टीचा एक निष्ठावान कमिटेड कार्यकर्ता, देवाभाऊचा कार्यकर्ता आणि जयाभाऊंचा सहकारी आणि आमच्या सगळ्यांचा सहकारी म्हणून या ठिकाणी या जिल्ह्याचे नेते राजाभाऊ राऊत यांना विधान परिषदेची उमेदवारी भेटली आणि या जिल्ह्यातले सगळे नेते पक्ष या ठिकाणी गट तट सगळं विसरून राजाभाऊंना मोठ्या मताने निवडून द्यायचं आहे हा चंग बांधला आणि आपण आज जिल्ह्याची परिस्थिती पाहतोय। आम्हाला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मताधिक्य भेटेल आणि समोरच्यांना या ठिकाणी 3 अंकी आकडे सुद्धा मतं पडणार नाही हे मी या ठिकाणी दाव्याने आणि जबाबदारीने सांगतो। आणि या तालुक्यामध्ये आमची लढाई जानकर आणि मोहितेंशीच आहे, त्यामुळं आमच्या त्या ठिकाणी त्यांनी राजाभाऊंना पाठिंबा दिला आहे। त्यांचे आणि मोहिते पाटलाचे भांडणं झाले म्हणून आलेत, आमच्याशी बोलून काही ते आलेलं नाही किंवा आम्ही त्यांना स्वीकारतही नाही। ही इथली परिस्थिती आहे। आमची लढाई या ठिकाणी इथं भाजप वाढवण्याची आहे, त्यांचा पक्ष ते वाढवतील, आम्ही आमचा पक्ष वाढवू। त्यामुळे इथल्या कार्यकर्त्यांना, इथल्या जनतेला, इथल्या मतदारांना सगळ्यांना माहिती आहे की ते दोघं एकत्र जरी आले तर भविष्यामध्ये त्यांचा पराभव करण्याची ताकद भाजपमध्ये आहे। सातपुते यांच्या विधानामुळे माळशिरस तालुक्यातील राजकीय समीकरणांबाबत नव्या चर्चांना उधाण आले असून आगामी काळात तालुक्यातील राजकारण अधिक रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे।